गिरगाव शोभायात्रेत मी आले आणि ना स्टार प्रवाहाचा परिवार जमलाय. खरं तर आज जोड्या जरा वेगळ्या दिसत आहेत, पण परिवार म्हटलं की सगळे एकत्र येणारच. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. खूप सुंदर दिसताय आणि आज सगळे फॅन्स जेव्हा आपल्याला सेल्फी काढायसाठी पुढे येतात आणि ते पण अशा एका ठिकाणी जिकडे आपली संस्कृती म्हणतात ना, गिरगाव हे आपली एक संस्कृती आहे. काय वाटतंय? तू दरवर्षी येतेस. अजिंक्य, तुझं फर्स्ट टाइम आहे की आलायस या आधी? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे आणि मी खूप ऐकलं होतं इथल्या या शोभायात्रेबद्दल. खरं तर ओरिजिनल शोभायात्रा आहे ही आणि खूप छान वाटतं आपली सगळी मराठी लोक इथे एक मराठी सण साजरा करायला इतक्या उत्साहाने एकत्र आलेत हे बघून. खरंच क्राऊड मधून ऐकत होती की शिवानी सुर्वे आली आहे का, अशात 5-6 जणींनी विचारलं. सो तिचे एक फॅन बेस वेगळा आहे. पण ते ऐकून मला असं वाटलं की नाही, तिचा नवरा आहे तिकडे समोर. हा हा, ते आम्हाला माहिती आहे. पण काय सांगशील समृद्धी, आज म्हणजे अनेक वर्ष इथे येतेस, पण आज नवीन प्रोजेक्टच्या निमित्ताने येतात. खूप छान वाटतंय. दरवर्षी मी येते, दरवर्षी हाच उत्साह असतो, हा जोश जल्लोष सगळा खूप छान वाटतंय. मराठी नूतन वर्ष आहे आपलं, सो खूप मस्त वाटतंय. सगळ्या स्टारच्या परिवारातले मंडळी सगळे भेटलेले आहेत, तर खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तू उत्तम डान्सर आहेस, पण ढोल वादन केलंयस कधी? ताशावादन केलंय, पण नंतर हिंमत नाही केली. नाही ते हा म्हणजे खूप गर्दी खूप आहे या सगळ्यामध्ये. मी एवढी प्रोफेशनल नाही वाजवत. थोडं थोडं जमतं, सगळ्यातलं थोडं थोडं येतं ना, यातलं थोडं थोडं जमतं. दुष्यंत कुठेतरी मागे असेल. हा, हरवलाय बिचारा. फॅन्स आहेत. पण एतशाला सगळे मिस करतोय आपण आज. तशाला मिस करतोय. तशा खरं तर येणार होती पण काल रात्री खूप उशिरापर्यंत तिने शूटिंग केल्यामुळे ती आली नाही आज. काय करा, घरची गुढी उभारा आणि अशीच काय बोलतात त्याला, प्रवाहाची गुढी सुद्धा उभारा. आणि संस्कृती जपूयात. मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.